रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आपला आपण आणि गुरु किंवा देव या संबंधातला विषय सुरू आहे. त्या अर्थाने ते नमोजी गुरुमूर्ती म्हटलं. आता अगदी सगळ्यात पहिल्यांदा येणारा मुद्दा जो आत्ता महाराजांच्या अभंगास आपल्यासमोर आला असेल तर आपण त्याच्यावर चिंतन करीत ते म्हणत असाल तर भाव नाही, सेवा नाही, योग नाही, तप नाही, अध्ययन नाही. आता ज्यांच्या चित्ताला गुरुशिवाय किंवा रामाशिवाय किंवा भगवंताशिवाय दुसरा विषय नाही असं असताना ते जे करतात त्याला ते नाही असं म्हणतात. भाव नाही, सेवा नाही, मग ते काय करतायत? मग ते तेच करतायत, फक्त त्यांनी आपल्याला एक सूक्ष्म फरक विचार करण्यासाठी समोर ठेवला आहे. त्यांच्या स्थितीची गोष्ट त्यांच्याजवळ आहे, पण आपल्याला विचार करण्यासाठी समोर असं ठेवलं आहे की मी ज्याला सेवा म्हणतो आहे त्याला भगवंत सेवा म्हणतो आहे का? माझ्या कल्पना खूप आहेत. मी देवाला पक्वान्नाचं ताट वाढले अशी कल्पना आहे आपली. भगवंताला भाजी भाकरी हवी आहे, त्याला ते अपेक्षित आहे का हे पक्वान्न अपेक्षित आहे? म्हणजे त्या अर्थाने त्याला नैवेद्य केव्हा म्हणावं, त्याला सेवा केव्हा म्हणावी, त्याला अन्नदान केव्हा म्हणावं, ती ही सगळे जे नाही घडली गुरुसेवा. त्या अर्थाने गुरुसेवा ही काही प्रत्यक्ष गुरूंची जेवढी गाठ पडेल किंवा काय त्यांच्या आपण तर बघितलंच आहे, ते गेले आणि असेही गुरुला शरण झाले आणि निघून आले. तर त्या अर्थाने काही ते तिथे सेवेला त्यानंतर त्या अर्थाने जाऊन बसले नाहीत, लौकिक अर्थाचं फक्त. पण गुरुसेवा ही काही तिथं जाऊन प्रत्यक्ष करायची गोष्ट असते, हे आमच्या स्थूल दृष्टींना जाणीव देण्यासाठी हे आहे. स्थूल दृष्टीलाही जाणीव व्हावी की तिथे बसूनच अमुक एक गोष्ट करायची नसते. त्यांनी जी सांगितलेली ती गोष्ट माझ्या जागी बसून करायची असते, ही गुरुसेवा आहे. माझ्या जागी बसून मी त्यांनी सांगितलेलं करणं ही गुरुसेवा आहे. आता तरीसुद्धा ते जे करतायत त्यांना तसं वाटतं की नाही घडली गुरुसेवा. आता लौकिकाने विचार केला तर ठीक आहे, त्यांच्या वाट्याला त्यांचा सहवास प्रत्यक्ष आला नसेल म्हणून त्या अर्थानेही हे असू शकतं की मला काही त्यांची सेवा करायला मिळाली. अनेक लोक 12-12 वर्ष 20-20 वर्ष सहवासात राहिले आहेत आणि आता आपल्याला यांचं माहिती आहे, स्वतः आप्पांना राहता आलं नाही पण दासगणू महाराजांच्या बरोबर 12% काकांना राहता आलं. जेव्हा काकाने राहून जे साधलं तसा विचार केला तर त्यांना किती काळ वर्षानुवर्ष मिळालेले आहेत, किती ग्रंथ त्यांनी हाताने त्यांनी सांगितले असतील आणि लिहून घेतले असतील. म्हणजे अशा तऱ्हेची सुद्धा सहवासाची या अर्थाने गुरुसेवा ते म्हणतील तशी म्हणतील त्या पद्धतीनं म्हणतील तेव्हा अशा तऱ्हेची त्यांना सेवा त्यांना करता आली, अशी ही सेवेचा एक प्रकार असू शकतो. पण हा कमी लोकांच्या वाट्याला येणारा भाग आहे. बाकीचे जे करतात त्यांनी जे सांगितलेले आहे ते त्यांच्या पद्धतीनं त्याचं आचरण करतात, ही त्यांची सेवा. तेव्हा आणि त्यांना ती सेवा जास्त अधिक आवडते, कारण का ती ह्या भौतिकाच्या लौकिकाच्या सगळ्या व्यवहाराच्या ह्या मर्यादा आहेतच. महाराज जे म्हणाले की गोंधळ दोन राहा, ठीक आहे, अगदी प्रत्यक्ष गुरुसेवा आपण किती वेळ करा, शेवटी 24 तासाची मर्यादा तरी आहे. त्यात माणसं जरी 25 आहेत म्हणजे त्याच्या वाट्याला तासभर येईल. बरं, त्या गुरुला स्वतःचं काही त्याच्या डोक्यात काम असेलच की नाही, ते त्यांनी करावं की नाही, त्यांच्या गुरुजी त्यांना काही सांगितलेलं असेलच की नाही, ते त्यांनी करावं की नाही, मग त्याच्यासाठी त्यांना वेळ त्यांचा द्यावा लागेल. काय माणसं असतील किंवा काय असेल काम असेल तर त्यांना द्यावं लागेल. म्हणजे आता ह्यातून सबंध दिवसातला वेळ त्याजवळ अगदी राहणार म्हणजे त्यांच्या वाट्याला किती येईल? अर्धा तास येईल, 15 मिनटं येईल, काय येईल हे येणारसुद्धा नाही करायच्यात दिवसभरातसुद्धा. म्हणजे म्हणून निंबाळला आपल्याला ही घटना घडलेली आढळलेली, आपल्याला मागं नोंद आपण घेतलेली आहे त्याची. निंबाळासुद्धा बाहेरून आली मंडळी, रेल्वेने उतरली, थांबले एक दिवस, त्यांच्याबरोबर गुरुदेव 4 तास त्यांच्याबरोबर बोलले, त्यांना एवढा वेळ मिळाला. परत जाताना बाकीची जी मंडळी नित्य नेमाने तिथे राहणारी होती
त्यांनी जरा जाताना त्यांच्याबरोबर काय म्हणाले गुरुदेव, तुमचं काय बोलणं झालं काय वगैरे, उत्सुकता असतेच माणसाला. आता ते गुरुदेव काही त्यांना सांगितलं ते ह्यांना सांगणार नाही आहेत का, याच्यापेक्षा जास्त ज्यांना सांगतील खरं म्हणजे. पण तरीसुद्धा असं वाटतंच, मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळे त्यांना तुम्हाला काय सांगितलं वगैरे हे सगळं झाल्यानंतर आणि पुन्हा परत एक विषादाचा प्रश्न आहे की तुम्हीला त्यांनी 4-4 तास दिले, आम्ही इथं राहतो, आम्हाला 5-10 मिनटंसुद्धा मिळत. आता ह्याच्यात या अर्थाने सेवा किंवा तास किंवा वेळ असं काही प्रमाण असतं का? तेव्हा गुरुदेवाने बाहेर येऊन सांगावं लागलं. असं नसतं. ही माणसं इतक्या काळाने इतका वेळ घेऊन एवढे कष्ट घेऊन एवढ्या लांबून आले, तेव्हा त्यांना त्या वाट्याला 4 तास आले, मी तुमच्या वाट्याला 24 तास आहे. त्यावेळेला त्यांना कधीही येऊन एखाद्या वाक्यात येऊन बोलून गेले तरी त्यांचं कल्याण होईल अशी परिस्थिती आहे आणि ते तिथेच राहत आहेत. मग या अर्थाने ही मोजमापं प्रपंचाची जी असतात ती तिथं लावता येत नाहीत. त्यामुळं भाव नाही, सेवा नाही, योग नाही, तप नाही असं का म्हणायची वेळ येते? तर त्यातही आपला भाव वाढावा याच्यासाठी हे म्हटलेलं आहे आणि फरक लक्षात यावा याच्यासाठी म्हटलं आहे. अमुक केलं म्हणजे ती सेवा झाली असं नाही. त्यांना काय अभिप्रेत होतं? त्यांना म्हणजे भगवंताला, कारण त्यांच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही. भगवंताला काय अभिप्रेत होतं ते मी किती वेळ आणि कसं करू शकलो याच्यावर त्यांना आनंद किती होणार हे अवलंबून आहे. हे देऊ शकणार आपण. त्यांना काय ते दुःखात नाही आपण आनंद द्यायला, त्या आनंदातच आहेत. पण त्यांच्या आनंदात त्यांना आपल्याकडे बघून किती आनंद होईल. प्रश्न खरं सांगायचं तर गुरूंना आनंद देणं वगैरे काही नसतो. त्यांना आपल्याकडे बघून आनंद व्हावा असं काहीतरी करण्याचा खरं प्रश्न असतो. पण ते आपण त्यांना आनंद द्यायला जातो. अहो ते आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानं आहे ना, म्हणलेत ना ते, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानं, आनंदाचा सागर आहे असं त्यांना वाटतं. हे जे इथं प्रश्न येतो यात तो आता पुढे आलेलाच आहे की, आणि आता आपण पुढे जाऊ तर सगुणी सगुण भजावे, चित्तशुद्धी ते पावावे, ज्ञानदृष्टीने पाहावे सद्गुरूसे. या अर्थाने पुढे आहेच ते. पाहता पाहणे विराले गुरुरूप होऊन ठेले, जन्मवर्ण फेरे चुकले धन्य पुरुष. गुरुबोधांजन घेतलिया, आंधळेपण जाय विलया, दृष्टेपण ही वाया होनी जाय, सगुणी सगुण भजावे, चित्तशुद्धी ते पावावे, ज्ञानदृष्टीने पाहावे सद्गुरूसे. इथे त्यांनी त्याची सुतवाचा करून ठेवलेलं आहे. पुढे ते अधिक तपशिलात आहे. तर तसं ते जवळ राहिलं आणि ज्ञानदृष्टीने जर असं वाटलं की तुम्हाला वेळ, जरा थांबा, ते ज्या अर्थाने ज्ञानदृष्टीनं पाहायला हवं होतं तसं पाहता आलं नाही आणि जवळ राहून नाही पाहता आलं. हे तर लोक सगुणवाले आहेत. सगुणाचा ज्यांना हा लाभ आहे त्यांची ही अवस्था आहे आणि त्यांना सगुणी सगुण भजावे, चित्तशुद्धी ते पावावे. भेटला नसला तरी चालेल, तुम्हाला मिळायचं ते मिळत असतं, पण भेटल्यावरच ते मला मिळतं असं व्यवहाराचं आपलं म्हणणं आहे. व्यवहाराचं म्हणणं व्यवहाराच्या दृष्टीनं बरोबर आहे, पण भेटल्यानंतर मला जे मिळावं ते मिळावं असं वाटतंय का त्यांना जे द्यावं ते त्यांनी द्यावं असं वाटतंय? पुन्हा सगळीकडं देहबुद्धी म्हणतात ते अशी विचित्र आहे. ते आडी ते त्यांना जे द्यायचे ते मला घ्यायचे का मला जे हवं आहे ते त्याने द्यावं अशी अपेक्षा आहे. म्हणून सेवासुद्धा त्यांना अभिप्रेत आहे ती मी करावी का मला जी वाटते ती करावी. तेव्हा असं ते देहबुद्धीचं किंवा प्रापंचिक बुद्धीचं आड येतं आणि त्यामुळं तसं असून लाभ होत नाही ह्याचं कारण ह्याच्यात आहे की त्यांना अभिप्रेत काय आहे ते आपण कधी विचारच नाही. आपल्या मनानं आपण नैवेद्य केला दाखवला अशी परिस्थिती आहे. त्यांच्यासमोर विचारावं काय हरकत नाही. अगदी समजा आता सगुणी सगुण बजावे, इथे तर सगुणच आहे. म्हणजे ते जे शेवटी भगवंतांना सांगावं लागलं, शिळे सुकलेले पानहीच आहे. ते जे काय आहे ना त्यात काय सांगायचं ते त्यांनी सांगून ठेवलेलंच आहे खरं सांगायचं तर. आता शिळ्या सुकलेल्या पानात त्यांना घेण्यासारखं किंवा आनंद वाटावा असं काय असेल? आपल्या दृष्टीनं उत्तमात उत्तम फुल, उत्तमात उत्तम हे ते सगळं काय वाढवून ठेवलेलं ते त्याच वेळेला देण्यासाठी म्हणून कुणी घेऊ नये म्हणून लक्ष ठेवून त्याच्यावर बाजूला ठेवलेलं फुल. त्यांना तसलं काय नको. कुणी घेतलं तरी चालेल, मी पान देत आहे ना ठीक. त्यांना पान कुठे महत्त्वाचं आहे, फुल कुठे महत्त्वाचं आहे? त्यांना भाव हवा. मग त्याच्यातला भाव जर त्यांना महत्त्वाचा आहे आणि ते जर आपल्या लक्षात आलेलं नसेल तर आपण ज्ञानदृष्टीनं बघितलंच नाही, आपण लौकिक दृष्टीनं बघितलं. याचा अर्थ गुरुना नेऊन शिळीपानं द्यावी याचा भाग नव्हे. पुन्हा आम्ही दुसऱ्या बाजूला परत धडकतोच जाऊन. इकडला लंब गेला की त्या बाजूला जातो. तो म्हणतो शिळे सुकलेलेच सांगितले त्यांनी, त्यामुळे 4 दिवस काढून ठेवले चांगलं शिळं होईपर्यंत. असं काय अभिप्राय आहे? समजून घेण्याचा भाग आहे की त्यांना तुमच्या हाती जे आहे त्याच्या मागं जो भाव आहे त्याच्याला व्यक्त करायला जे असेल ते त्यांना चालतं. मग ते शिळं सुकलेलं असेल किंवा अत्यंत उत्फुल्ल एखादं व्यवस्थित किंवा ताजं फुलही असेल, काही असू शकेल,
पण ते त्यांना ते चालतं आहे, त्याच्यात अडकायचं कारण नाही, मूळ काम भावाचं आहे. म्हणून ते नाही भाव नाही सेवा हे जे झालं, ही सेवा तर ते करतातच आहेत, पण तरीसुद्धा नाही म्हणायची वेळ काय आली तर त्यांना हवं होतं ते दिलं नाही. मला हवं होतं ते त्यांनी मागताना सुद्धा मला हवं होतं ते मागितलं. त्यांना द्यायचं होतं ते नाही. त्यांना जे द्यायचं आहे ते मला जे हवं होतं ते कधीच त्यांना द्यायचं नसतं सहसा. म्हणजे आता एखादा असतो मागणारा केशर कस्तुरीचा चाहता आहे मला फक्त भगवंत त्या म्हणणारा असणार नाही असं नाही. पण शेवटी माझी अडचण दूर होऊ दे, ते मुलीचं लग्न होऊ दे, ते अमकं होऊ दे, ते मुलबाळ होऊ दे, ते घर होऊ दे, ते कोर्टात अडकले ते सुटू दे, काय भानगडी हे ह्यातलंच काहीतरी तो मागायला जातो. म्हणजे तो प्रापंचिक मागतो. मग त्यांना ते द्यायचं असतं तसं नाही. ते काय म्हणतात हे तर ठीक आहे व्यवहाराच्या गोष्टी आहेत. त्यांना जे द्यायचे ते बरं हा कोर्टात सुटला तर घरात सापडणारच की पुन्हा ती कोर्टच असते. ते रोजचं कोर्ट उलटं ते परवडलं तारखा तरी टाकतात. इथं रोज तारीख पडलेली आहे. रोज आर्ग्युमेंट करायला लागतं की नाही. आणि 2 वकील म्हणजे कोणाचे असतील तर कोणी समजून घ्यावं. 2 वकील असतील तर विषयच म्हटला. कारण डिफेंड करायची सवयच आहे त्यामुळं काय प्रश्न नाही. आधी मुळात वकील ही खरं जन्मजात माणसाच्याकडे आहेच त्यामुळं काय प्रश्न नाही. त्याचं कधी चूक आहे किंवा त्याचं कधी मागे घेतो असं होतच नाही. त्याचं कसं बरोबर आहे हेच तो सांगतो. म्हणजे त्याला काय कुठलं लॉ नाही, डिग्री नाही, 5 वर्षाचा कोर्स नाही, 3 वर्षाचा नाही, काय नाही, कुठली सनद नाही, काय नाही. माझं कसं बरोबर आहे हे पटवून द्यायला माणसाला काही लागतं का काही शिकायला फार. अशिक्षित माणूससुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने पटवून देऊ शकतो. किंबहुना सुशिक्षितापेक्षा जास्त चांगलं पटवून देऊ शकतो. म्हणजे हे आहेच. त्यामुळं तिथं त्यांच्याजवळ आपल्याला हे आपण करू, आपल्याला जे हवं आहे तेच बरोबर आहे असं आपण म्हणण्याची शक्यता आहे. ते काय म्हणत आहेत तर ते काय म्हणत आहेत ते खरं सांगायचं तर समजून घेण्याची गरज आहे. पण आपल्या ह्या कामांच्या पुढं आपल्याला ते काय म्हणतं ते समजून घ्यायला सवड कुठे. देवाजवळ गेला, दर्शनाला गेला आणि म्हणाला बा देवा आज काय तुमची इच्छा आहे असं समोर ठेवून विचारलं. काय अगदी नैवेद्य दाखवायचं आहे. समजा अगदी मूर्तीचा प्रश्न आहे. सगुण तर आहेत आहेच. सगुण असेल तर स्पष्टच सांगेल. सगुणाचं तर फारच गोंधळ आहे खरं सांगायचं तर. कारण सगुणाचं विचारायला गेला तर तो नक्की काय उत्तर दिलं आणि ह्याचा अर्थ हा काय लावेल हे काय सांगता येत नाही. त्यांना काय अर्थ अभिप्रेत ते कळलं तर बरं. नाही तर त्यांना गरम पाणी हवं असेल तर गार देऊन द्यायचं. गार हवं असेल तर तो गरम देऊन द्यायचं चांगलं भाजेल असं. आठवण राहील परत नाही मागणार गुरु. तर अशा तऱ्हेच होऊ शकतं की ते सगुणाचं गोंधळ सगळा विचारावं तुम्हाला नक्की काय हवं आहे. विचारल्यानंतर मग जे उत्तर मिळतं ते नेहमी त्यांना जे हवं आहे ते सांगतील. पण ते हवं म्हणतच नाही मुळामध्ये. लागणारं असू शकतं पण हवं नसतं त्यांच्याकडे कधी. वस्तू तर लागू शकतेच. ते सगुण असेल तर वस्तू लागेल. पण वस्तू लागेल ती त्यांना हवीच असेल असं नाही. हा तर फरक आहे. सगुणाकडे जाऊन जर काय शिकायचं असेल तर हे शिकायचं आहे की त्यांना वस्तू लागतात, त्यांना व्यवहार लागतो, त्यांना हे सगळं वाहन लागेल, ते अमुक लागेल, तमुक सगळं लागतं. पण ते त्यांना हवं असतं तसं नाही. आपल्याला हवंच असतं सगळं. फरक किती आहे. खरं तर आता वस्तू लागली म्हणजे ती लागणार म्हणजे घेणारच ना. काय समजा पाणी लागते तर पाणी पिणारच ना. मग आमच्यात त्यांच्यात म्हणजे आता तसं म्हणायचं झालं तर तसं काय फरकच नाही. सगुणच आहे. त्यांनाही पाणी लागतं, त्यांनाही तहान लागते, मग ते द्यावं लागतं. पाणी दिलं म्हणजे त्यांना पाणी हवं आहे. आपल्याला पाणी हवं आहे, त्यांना पाणी लागतं. आता लागतं याचा अर्थ असा आहे की समजा देणारा कोणी नसला किंवा त्यांना घेता येत नसला तर त्यांना चालू शकतं. फरक हाच आहे. मला चालत नाही, मी रेस्टलेस होतो, मी दुसऱ्यांना म्हणणार मला कळत नाही का, सांगितलेलं ऐकू जात नाही का, पोचलं नाही का, तिकडे ऐकू आलं नाही का, हे सगळं त्यांना काय ठीक आहे. पाणी तर लागणार शरीर म्हटल्यानंतर त्याला तहान लागणार. आताचं सीझन तर माहीतच आहे. तिथून तहान लागणार. पण तहान लागली तरी त्यांना पाणी लागलं तरी ते हवंच असतं असं नाही. नसलं समजा म्हणजे ठीक आहे, नसलं तर ठीक आहे. आता नसलं तर ठीक आहे असं आपल्याला कुठल्या बाबतीत म्हणता येईल मला सांगा. दुसऱ्याला एखादी गोष्ट हवी आहे तर ती नसली तर ठीक आहे असं आपण म्हणू शकू एक वेळ. स्वतःच्या बाबतीत आपण विचार करू क्षणभर की ही गोष्ट मला नसली तरी चालेल, नसली तरी चालेल असं आहे का. तर तिथे सगुणातून शिकायचं काय ते मुद्दे सापडू शकतात. तेव्हा सगुणात काय शिकायचं असतं ते त्यांच्याजवळ जे राहून शिकलेत त्याच्यात ते काहीच लोक शिकू शकले की त्यांना काय हवं होतं. त्यांना काय हवं अशा अर्थाने नकोच होतं. त्यांना हवंच असेल तर तुमचा उद्धार हवा होता, तो तुम्ही करायला हवा होता किंवा त्याच्यासाठी चाललेला जो मार्ग दिलेला होता तो चालायला हवा होता. बाकी त्यांना काय नको होतं. आता तुमच्या मार्गाने तुम्ही चाला, तुम्ही परमेश्वरापर्यंत पोचता, समाधानापर्यंत पोचता, आनंदापर्यंत पोचता, बरोबर. मग आता हे जर तुम्ही पोचला तर त्यांना काय मिळालं. त्यांना काय नाही मिळालेलं, लौकिकदृष्ट्या त्यांना काही मिळालं नाही. पण तुमचं कल्याण झालं हे जे त्यांना मिळालेलं आहे ते त्यांचं भगवंताशी कर्तव्य आहे. ते पूर्ण केल्याचं समाधान त्यांना मिळालं.
म्हणजे म्हणून म्हटलं ना, जो असमाधानी असेल किंवा चिंतेत राहतो, मनाला सारखी अस्वस्थता असते, त्याच्याकडे राहायला मला कष्ट होतात, हे जे वाक्य आहे ते तेवढ्यासाठीच आहे. तेव्हा कष्ट का होतात? मग त्यांना याचे कष्ट आहेत की हा असमाधानी आहे. खरं तर या अर्थाने प्रपंचात अमुक एक गोष्ट मिळून समाधानी होईल असं काही आहे का? काहीही नाही. की अमुक एक गोष्ट झाली म्हणजे आता समाधान झालं, का आजारपण दूर झालं म्हणजे झालं, लग्न झालं म्हणजे झालं, ती काय प्रवेश मिळाला म्हणजे झालं. अमुक एक गोष्ट सांगू शकू का आपण, ही गोष्ट मिळाली म्हणजे आता समाधान झालं, आता परत मागायचा प्रश्न उरता कामा नाही, असं काही आहे का? नाही. मग ते देऊ इच्छितात की जे मिळवल्यानंतर मिळवायचं उरत नाही, जे मिळवल्यानंतर मागायचं उरत नाही, जे मिळाल्यानंतर कधी असमाधान होत नाही, असं ते देऊ इच्छितात. आणि मी मला हवं आहे ते मागू इच्छितो. मग ते जे हवं आहे ते जर देत बसलं तर महाराज म्हणले ह्याचं मागणं संपणार नाही आणि त्याचं देणं संपणार नाही, म्हणले व्यवहार कधीच संपायचं नाही हा. कारण शेवटच्या क्षणीसुद्धा हा मागणार मला बरोबर औषध मिळू दे. म्हणजे काय सांगताय ते, असा हा व्यवहार आयुष्यभर चालणार आहे. त्यातून ते बाहेर काढू इच्छितात की या मार्गाने काही जाऊ नका, हे सगळं होणार बरोबर आहे. घर पाहिजे, दार पाहिजे, अमकं पाहिजे, गाडी पाहिजे, हे पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं, सगळं पाहिजे बरोबर, पण ह्याच्यावर समाधान अवलंबून ठेवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ज्या गोष्टी आपण मागितल्या आणि आपल्याला मिळालेल्या आहेत त्यातले त्यांच्याकडे किती आहेत ह्याची एकदा बघावं म्हणजे लक्षात येतं की ते तसं काही नसताना त्यांच्या समाधानावर काय ओरखडा पण नाही, ते आपल्याच समाधानाची काळजी करतात उलटी. आपल्याला आपलं जर समाधान झालं तर दुसऱ्याची काळजीसुद्धा सुचत नाही. मला आधी मी माझ्या म्हणतो, तो हाक मारायला येतो म्हणतो मीच अडचणीत आहे, तर ते काय आपल्याला मदत करतील. म्हणजे गुरूंच्याकडे जायचं म्हणजे काय आणि सगुण भजावे म्हणजे काय, इथे जे म्हटलं आहे ना, स्वयंप्रकाश काय सगळे म्हणजे आपण सुरुवात केली ती स्वयंप्रकाश आहे. परप्रकाशे पाहो जाता प्रकाश पेरे मागोता, तेथे दुजाची सत्ता अल्पही न चले. त्यांना असमाधान करू शकणारी गोष्ट जगात नाही. समाधानाचं स्वरूप आहे. तर खरं जर स्वरूप गुरुचं काय असेल तर समाधानही आहे, किंवा भगवंताचं सुद्धा स्वरूप काय असेल तर समाधानही आहे. प्रत्येक मिळालेल्या गोष्टीने त्यांना काही दुःख होतं अशातला भाग नाही. फक्त तो माणूस त्यात अडकलं की एवढं फक्त बघतात. आपलाच माणूस असेल तर तेवढंच बघतात, हे मिळालं तर हा समाधान नाही होणार, दुसरं मिळालं तर काय होणार, ते दुसरं काहीतरी नाही मिळालेलं असणारच की, मग ते तो परत मागण्यासाठी प्रयत्न करणार. कष्ट करावे, कर्तव्य करावे, त्यांनाही मान्य. पण ह्यांचं इथे जे आहे, दुजयाची सत्ता अल्पही न चले, तुझ्या स्वरूपाची कोटी अनंत ब्रह्मांडे, हे जे सगळं आहे हे सगळं आता कधीतरी नंतर बघू. पण प्रत्यक्ष निर्गुण सगुणत्व आले, आज ज्याबद्दल बोलायचं होतं ते की विशेष जाणीवेचे स्थान तेची सद्गुरूचे अधिष्ठान, ऐसे बोलती सज्जन ठाई ठाई, तीच जाणीव ज्ञानज्योती, सद्गुरू ब्रह्मचैतन्य मूर्ती, वंदावले ग्राम्य आम्हा प्रति भेटली थोर भाग्य. ज्यांना कोणाला त्यांना ते भाग्य कळलं त्यांना त्या भाग्याचा उपयोग झाला. बाकीच्यांना गावचे कुलकर्णी ह्यापेक्षा काही नाही, किंवा कोणीतरी या नादात असलेला माणूस ह्यापेक्षा काही नाही. त्या काळातल्या प्रतिक्रिया आणि हे आपण आठवून बघा. तीच जाणीव ज्या ज्ञानज्योती, सद्गुरू ब्रह्मचैतन्य मूर्ती, गोंदावले ग्राम्य आम्हा प्रति भेटली थोर भाग्य, निर्गुण सगुणत्व आले, आंधळ्यांनीही देखिले, काही जे डोळस झाले अंतर्बाह्य पाहते. बारीक सांगितलेलं आहे, त्यांना अंतर्बाह्य दिसतं आहे. अंतरंगात त्यांच्या कशासाठी कोणती तळमळ आहे हे पण खऱ्या डोळस शिष्याला दिसतं. त्यांची अंतरंगातली तळमळ कशासाठी आहे. तसं तर काही निर्गुण सगुणत्व आले, आंधळ्यानेही देखिले, काही जे डोळस झाले अंतर्बाह्य पाहते, पाहता पाहणे विराले, गुरुरूप होऊनी ठेले, जन्ममरण फेरे चुकले धन्य पुरुष. बरोबर जे राहिले ते कोण धन्य झाले याची एकदा ओळख करून घेतली पाहिजे. त्या अर्थाने याचा उपयोग होणार. जे हे प्रत्यक्ष सगुणाचं चाललं आहे म्हणून, गुरुबोधांजन घेतलिया, आंधळेपण जाय विलया, द्रष्टेपण ही वाया होऊन जाया. गुरुबोधांजन घेतलिया, आंधळेपण जाय विलया. इतक्या पोथ्या आपण वाचत, आपल्यासमोर आता पारायणांची कृपा आहे मोठी, की अखंड असंख्य आणि अनेक प्रकारची आपण पारायण करतो. प्रत्येक पारायणामध्ये एखादी घटना घडते, पण काहीतरी उपदेश येतो शेवटी, की ह्यात अडकू नको, त्यात अडकू नको, अमुक करू नको, तमुक करू नको, काहीतरी येतं. ते त्या संबंध गोष्टीच्या वाचनामध्ये येऊन कधी जातं ते पण कळत नाही. अध्याय 22, अध्याय 27 असं होते. सनेमध्ये काहीतरी सांगून गेलेत, थांबला तरी चालेल, एक पारायण कमी झालं तरी चालेल, पण गुरुबोधांजन घेतल्या वेळेनं पुढे जाऊ नये.
काहीतरी बोधांजन आहेच. कसली कुठले हे सगळं आता हे चालू आहे. गुरुबोधांजन घेतलिया आंधळेपण झालं विलया, हे द्रष्टेपण ही वाया होऊन जाय, सगुणे सगुण भजावे, चित्तशुद्धी ते पावावे, ज्ञानदृष्टीने पहावे सद्गुरुसी. भोळे भाविक आंधळे जन यासी, उपासने लागोन ज्ञानज्योती झाली सगुण मनुष्यरूपी. आमचे घरा पाहुणी आली, आम्हासारखी वागली, वागली परी राहिली वेगळीच ती. बरोबर आहेत असं वाटतं, पण ते तिथं नसतात त्यात. मग जे कृष्णमूर्ती म्हणाले, आज त्यांचा जन्मदिवस आहे, बी इन द वर्ल्ड नॉट बी ऑफ द वर्ल्ड, तेच झालं. ते आपल्याबरोबर जगात आहेत असं वाटतं, घरात आहेत असं वाटतं, व्यवहारात आहेत असं वाटतं, सगळे जे चाललं आहे त्यात सुखदुःख भोगतायत असं वाटतं. प्रत्यक्षात ते वाटतं आपल्याला, ते वाटेल असं वागू शकतात. ही गुरुकरची खूण. ते आता आहेत असं वाटतं, प्रत्यक्षात ते काही नसतातच. सोडून दिलं आहे एखादी अगदी फार महत्त्वाची गोष्ट आहे, आणि जर समजा तो मनुष्य म्हटला नाही मी सोडली, ठीक आहे, काय प्रश्न नाही, चला पुढं. म्हणजे आता वास्तविक एवढी गोष्ट ज्याच्यासाठी दोघे मिळून धडपडत आहेत अशी कल्पना केली, तर ती धडपडणारी गोष्ट त्यांनी सोडली की हे सोडून देतात. वास्तविक तशी ती ते एवढ्या इंटरेस्टने जर ते सोडवत असतील, ती काय गोष्ट असेल तिचा विचार करत असतील, तर त्याच्यावर ते पुढे विचार करत राहिले पाहिजे. त्याने एक वेळ सोडली असेल, आपण सोडून कशी झाली, ते म्हणतात तू धरली म्हणून मी धरली, तू सोडली तर मी सोडली. हे आहे गोष्टी, ते काय घडलेलं आहे. तर तू सोडली तर मी पण सोडली, कारण मी धरलीच नव्हती. तू धरली म्हणून मला धरणं भाग आलं, तर तू माझा माणूस पडला, त्यामुळे तुझ्यासाठी मला हे धरावं लागलं. तू सोडून दिलंस, मी पण सोडून दिलं, कारण मी धरलेलंच नव्हतं. त्याने त्या लौकिकाच्या ज्या गोष्टी त्या असतात ते धरलेल्याच नसतात खरं सांगायचं तर. फक्त आपल्यासाठी त्यांना त्या धराव्या लागतात. त्या धरावं लागतं त्याचं कारण का, त्यांनी धरल्या की आपल्याला असं वाटतं की आपल्यात येतं. शेवटी तो आपला असल्याशिवाय मनुष्य ऐकतही नाही. आपला असल्याशिवाय तो त्याचं काय म्हणेल ते समजून पण घेणार नाही. आपल्यात एखादा मनुष्य नाही, समजा एखादा मनुष्य, आता महाराजांसारखे माणसंही प्रपंचात राहून, हे जे कितीतरी सत्पुरुष आहेत असे प्रपंचात राहिले, तसेच प्रपंचासारखे जसे बाकीचे करतात तसे केले, तसेच वागले, त्यांच्याबरोबर राहिले, त्यांचं स्वरूप नाही कळलं काय आहे ते. आणि त्यामुळे अनेकांना नाही फायदा झाला असे कित्येक आहेत. बाबा महाराजांच्या काळात त्यांनी लिहिलेली पत्र, त्याच्याबद्दल लिहिलेली त्यांनी की आम्हाला त्यांनी अनेक वेळा पत्रातून, पत्र काय असायचं, पत्र कुठलं तरी असायचं की मला सध्या फार पैशाची जरुरी आहे, एकदम नडीत आहे, त्यामुळे आपल्याला शक्य असल्यास मला पैसे पाठवावे, आणि मध्येच एकदम अनुसंधान सोडू नये, आणि मला ठरल्याप्रमाणे पैसे पाठवा, असं मध्येच एक वाक्य काहीतरी दर्शनात सुकून आहे असं मध्येच कुठेतरी मागतात. काय पैसे मागतात की असं मी नडीमध्ये आहे, गरीब आहे, मला काय पेन्शन नाही, जे आहे ती पुरत नाही, प्रपंच मागे आहे, सगळं आहे, अनुसंधानात सुकून आहे, दत्तदर्शनात सुकून आहे, तर ते उरलेले पैसे जेवढे लवकरात लवकर पाठवा तेवढे मला. काय असं म्हणली पत्र आमच्याकडे किती येऊन गेली, त्याच्यात काय वाचायचं ते आम्हाला काय कळलं नाही. हे आम्ही अशी अक्षरशः त्यांनी लिहिले की आम्ही जे हे आपण टाकतो कुंडीत, तसे असंख्य पत्र आम्ही कुंडीत टाकले म्हणले. आणि आता आम्हाला ते देहात नसल्यानंतर वाटतं की त्याचं किती महत्त्व होतं. आज माझ्यासमोर ते शब्द नाहीत, पत्र नाहीत, तो अक्षर नाही, त्याच्यामागे उभे असलेले ते गुरु नाहीत, हे सगळं नाहीत. पण नाहीत तेव्हा त्याचं काहीतरी आलं, महत्त्व आलं. तर तसं होऊ नये म्हणून याच्यासाठी हे सांगितलं. आणि त्यातूनही गुरुबोधांजन घेतलं. या गुरुबोधांजन तर प्रत्यक्ष असेल तर आहेतच. जे महाराजांच्या काळामध्ये चरित्रामध्ये असंख्य ठिकाणी गुरुबोधांजन आहे, कुठूनही घ्यावं. अनेक आता ह्या आवृत्त्या आत्ताची निघाली ना बाबांची, त्याच्यामध्ये नंतरच्या आवृत्त्यामध्ये ते अंडरलाईन करून दिलं बुद्ध. मला त्यावेळेला असं त्याच्या आवृत्ती अगदी सुरुवातीच्या आवृत्ती वाचनात होत्या, तर त्यावेळेला त्याच्यावर अंडरलाईन नव्हती, हे नव्हतं. तर म्हटलं तेही त्यांना करावं लागलं बहुतेक. शेवटी केलं ते चांगलंच झालं. त्यामुळे एकदम थेट त्यांना काय म्हणायचं होतं ते त्याच्यावरची कॉमेंटरी जी आहे ती कळते. हे जे काय ही कॉमेंटरी, आता ती कॉमेंटरी आधीच होती, त्यांना बोल्ड का करावी लागली, म्हणजे त्यांना सुद्धा शेवटी ते बोल्ड केल्यावर तरी ह्याचं लक्ष जाईल म्हणून ती करावी लागली. मग तसंच चालू असतं, ते पुन्हा सांगावं लागतं. ते पहिल्यांदा सांगितलेलं खरं म्हणजे पुरेचं आहे. जे लिहिलेलं आहे तेच शब्द आहेत, ते फक्त बोल्ड केलेले आहेत, फॉन्ट मोठे केलेले आहेत, बोल्ड केलेले आहेत, चटकन लक्ष जाईल असं केलं आहे. मागं गोष्ट आहे नसतीच, पण ते आता त्या मुलांनी हट्ट धरला, घरी आहे, मग तुम्ही आल्याशिवाय आम्ही जेवणार नाही वगैरे, असं करू नये, असं शेवटी लिहिले, असं देवाला संकटात टाकू नये, असं कुठेतरी नंतर शेवटी त्याचा तो बोध येतो. तो बोध आला की एक 4-5 ओळी आपल्याला मिळतात, त्यात खरं सार असतं. कारण त्याच्यावर जीवन कसं जगावं हे कळतं. प्रसंगाचा काय जेवणाचा आहे तो होऊन जाईल, ती विष पिणार नव्हते तिकडे जाऊन, मग तसं तो प्रसंग त्याने कसाही टाळला. मग ते टाळू शकतात, पण
असं असा अट्टहास करू नये असं त्यांनी सांगितलं. आता अट्टहास करू नये याला बोल्ड केलेलं आहे. गुरुबोधांजन घेतल्या वेळं ते चरित्र गद्य असो पद्य असो बोधांजन असणारच. आणि जे वेळा अंजन फेटे त्यावेळी दृष्टीशी पाठापोटे ते अंजन आहे. म्हणजे जसं ते आपल्याकडे पाणी दाखवणारे लोक असतात किंवा पूर्वीच्या काळी म्हणजे आता काही फार कोणी जमिनीत वगैरे नाही लावकार वगैरे असतात तर त्यामुळे पूर्वी जमिनीत सोनं पोरं ठेवायचे. हा जो पत्ता लागू द्यायचे नाही कुठं कधी काय आहे ते कुठल्या तरी बाबळीच्या झाडाजवळ ह्याच्या कोपऱ्यात कुठंतरी रानाच्या कोपऱ्यात ते खड्डे काढून कोण नसताना पुरवून सगळं वर लावून इकडे तिकडे काहीतरी झाडं बिडं आहेत असं करून ठेवायचं. पण हे अशा तऱ्हेची जी गुप्त राहिली ती धनं तर ती कळणारे काही लोक होते. जे ते पायावळू जसं असतात लोक त्यांना ते कळतं. तसं ते पाणी जसं कळतं तसं ते अंजन डोळ्यात घातलं तर ते ज्ञानेश्वरीत आहे ते. तर त्या अर्थाने जे वेळा दृष्टीशी अंजना फिटे ते दृष्टीशी फाटा फुटे. म्हणजे जे दिसत नाही ते दिसतं. माणसाला काही पायाने दिसण्याची सोय नाही बरोबर आहे की नाही. पण त्या माणसाकडे काहीतरी तो गुणधर्म आहे अंजनासारखा आहे ते गुणधर्म आहे. त्यामुळे त्याला चालता चालता कधी या ठिकाणी पाणी लागण्याची शक्यता तुम्ही इथं काढा असं तो का सांगतो तर त्याला ती दृष्टी आहे. तर ते जसं दृष्टी आहे म्हणजे दृष्टी म्हणजे या अर्थाने दृष्टी आहे की त्याला ते खाली आहे जमिनीत जरी ते 10 फुटावर 25 फुटावर नाही 50 फुटावर असलं तरी त्याला ते कळतं. तसं त्यांचं म्हणणं असं आहे की गुरुचं जे काही म्हणणं आहे बोध आहे ते बोधरूपी अंजन आहे. ते जर डोळ्यात घातलं तैवेळी दृष्टी सपाटापुटे मग समोर चाललेल्या घटना दिसत नाहीत त्याच्या मागं काय उभा आहे भगवंत ते दिसतं. त्याला काय म्हणायचं हे दिसतं. तो ते तसं का करतोय हे दिसतं. त्यासाठी हे गुरुबोधांजन म्हणलेलं आहे. तर आपल्याकडे ते नाही का डोळ्याला अंजन बिंजन घालतातच की लोक. तर तसं हे गुरुबोधांजन आहे एवढं लक्षात ठेवावं म्हणजे तिथून निदान कळायला सोपं पडेल. तर त्या अर्थाने ते अंजन तर ते गुरुबोधांजन त्यांना जे म्हणायचं आहे ते बोधांजन घ्यावं असं या शेवटी म्हटलं. तसं त्यांना काय म्हणायचं हे लक्षात घेऊ. आपण साधा प्रयोग म्हणून आता ह्याच्यातलं काय बघायचं ते नंतर पुढच्या वेळात बघू. पण मुळात साधा प्रयोग म्हणून आपण एक महाराजांचं चरित्र उघडावं एक गोष्ट बघावी आणि गोष्टीच्या शेवटी काय बोल्ड केलं तेवढं बघावं. ते कदाचित आपल्यासाठीच असण्याची शक्यता आहे. त्याचे काय आलं असेल ना ते आसक्तीबद्दल असेल लोभाबद्दल असेल कदाचित तो काय बोधा काय असेल ते असेल ते जे असेल ते काय बोल्ड केलं आहे. आणि समजा आपलं समाधान नाही झालं तर पुढचं पान बघावं. कारण प्रापंचिक माणूस आहे शेवटी बनेल हे कदाचित इतरांना लागू असेल माझ्याकडे कुठं लोभ आहे असं त्याला वाटलंच समजा तर त्याच्या पुढचं पान बघावं आणि त्यातनं काय समजून घ्यायचं ते समजून घ्यावं. मग असं शक्य आहे. हे सोपा प्रयोग आहे. काय आपण पृथ्वी उघडा नाहीतर चरित्र उघडा नाहीतर आणि कोणाचं चरित्र उघडा जिथे कुठे उघडाल तिथे ते आपल्याला बरोबर त्याच्यात ओळी सापडतील एवढी यंत्रणा आहे. फक्त आपला भाव त्या सापडतील असं पाहिजे एवढं मात्र आहे. असं काय कुठं सापडतं आहे का म्हणणारा जो असेल ना त्यांना नाही सापडत त्याची काही यंत्रणा नाही असं तर. आणि ही दृष्टी सूक्ष्म असते म्हणून अंजन लागतं म्हणजे मग सूक्ष्म दृष्टी आहे. माणसाच्या डोळ्यात तुझा साधा जरी सारा आला तरीसुद्धा मनुष्य सकाळी डोळे चिकटतात सारा येतो काही होतं त्यावेळी मनुष्य काय करतो ते धुतो. आणि साधी जी आपल्याकडे डोळ्यात घालायचा एखादा ड्रॉप आहे समजा तो घातल्यानंतर व्यवस्थित त्याला स्वच्छ दिसायला लागतं असं आपण म्हणतो की साध्या व्यवहारामध्ये. तो स्वच्छ दिसायला लागतं म्हणजे काय दृश्य स्वच्छ दिसायला लागतं. गुरुबोधांजन ज्या वेळेला पडतं त्यावेळेला अदृश्य त्याच्यामागे जे उभं आहे ते दिसायला लागतं आणि ते दिसायला ते संगतीत राहावं लागतं एवढं त्यातलं उत्तर आहे. पद 108 580. देववसे चित्ती त्याची घडावे संगती. देववसे चित्ती त्याची घडावे संगती. देववसे चित्ती त्याची घडावे संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देववसे चित्ती त्याची घडावे संगती. देववसे चित्ती त्याची घडावे संगती. संत जनास वे भेटी न हो अंग संगे तुटी. संत जनास वे भेटी
न हो अंग संगे तुटी देव बसे चित्ती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती तुका म्हणे जीणे भले संत संघटणे तुका म्हणे जीणे भले संत संघटणे देव बसे चित्ती त्याची घडावे संगती देव वसे चित्ती त्याची घडावे संगती घडावे संगती घडावे संगती जानकी जीवन स्मरण जय